नमस्कार, डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे पक्षाघात किंवा अर्धांगवात. याला स्ट्रोक म्हणले जाते किंवा पॅरालायसिस पण म्हटले जाते किंवा हात-पाय लुळे पडणे, संपूर्ण शरीर लुळे पडणे किंवा अर्धे शरीर लुळे पडणे असे पण म्हटले जाते. या रोगाला मस्तिष्काघात म्हणजे ॲपोलेप्सी असे म्हणतात. रक्ताभिसरणाच्या अडथळ्यामुळे मेंदूच्या कार्यामध्ये अडथळा आला तर अर्धांगवात किंवा पक्षाघात किंवा स्ट्रोक होतो. पक्षाघातामध्ये बेशुद्धी, अर्धांगवात किंवा मृत्यू येतो. पक्षाघात कोणालाही कोणत्याही वयामध्ये येऊ शकतो, परंतु वृद्धांमध्ये पक्षाघात होण्याचा धोका जास्त असतो. आता पॅरालिसिस म्हणजे पक्षाघात होण्याची लक्षणे काय आहेत? पक्षाघाताचे पहिले लक्षण म्हणजे चक्कर येणे, नंतर मळमळ, उलटी, अंग गळून जाणे, डोके दुखणे, झटके येतात, रुग्ण बेशुद्ध पडतो, रुग्णाचे अर्धे अंग लुळे पडते, मनाने तो सावध असतो पण काय झाले ते त्याला सांगता येत नाही. पक्षाघाताचा झटका अचानक येतो आणि बहुधा काही तासात बराही होतो, परंतु तीव्र स्वरूपामध्ये बेशुद्धी अनेक दिवस राहते. ज्वर येतो म्हणजे ताप येतो, श्वास आणि नाडीची ठोके वाढतात, मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे ही लक्षणे दिसतात. बेशुद्धी 6 तासाच्या वर टिकली तर झटके येतात, मान ताठ होते, डोळे लुळ्या पडलेल्या अंगाच्या बाजूला वळतात. मेंदूमध्ये रक्तस्राव जास्त असेल आणि ज्वर म्हणजे ताप व नाडीचे ठोके वाढले असतील तर 2-3 दिवसात मृत्यू येतो. रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गुठळी झाल्याने पक्षाघात झाला असेल तर किंवा सूक्ष्म रक्तवाहिनी फुटली असेल तर रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. काही जण तर बेशुद्धही पडत नाहीत, पण हातापायामध्ये अशक्तपणा मात्र बरेच महिने राहतो किंवा क्वचितच कायमचा राहतो. आता याची कारणे काय आहेत? मेंदू हा अतिशय नाजूक अवयव आहे. त्याला रक्तपुरवठ्याची सतत गरज असते. मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या एखाद्या मोठ्या रक्तवाहिनीमध्ये रक्ताची गुठळी अडकली तर रक्तप्रवाह बंद झाल्यामुळे पक्षाघात होतो. रक्ताची गुठळी दाह म्हणजे इन्फ्लमेशन झाल्यामुळे किंवा रक्तवाहिन्याच्या काठिण्यामुळे तयार होते किंवा एखादी मोठी रक्तवाहिनी फुटली असेल तर ती केव्हा तरी अचानक फुटू शकते आणि फुगली असेल तरी पण फुटू शकते. त्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होतो म्हणून पक्षाघात होतो. कधी कधी अचानक रक्तदाब वाढल्यामुळे, राग अनावर झाल्यामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फुटते, त्यामुळे रक्तस्राव होऊन मेंदूतील पेशी मरतात म्हणून पक्षाघात होतो. आता याच्यावर नैसर्गिक उपचार काय आहेत? रुग्णाची सर्वतोपरी काळजी घेणे आवश्यक आहे. रुग्णाला बरेच महिने अंथरुणावर झोपून राहावे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे बेड सोअर म्हणजे जखमा होऊ नये म्हणून रुग्णाला अधूनमधून एका कुशावर वळवून झोपावे. डोके दुखत असेल तर कपाळावर बर्फाची पिशवी ठेवावी. रुग्णाला जास्तीत जास्त आरामाची आवश्यकता असते म्हणून शक्यतो कोणाला भेटू देऊ नये. पक्षाघाताच्या उपचारानंतर उपवास अतिशय महत्त्वाचा आहे. रुग्णाला काही दिवस फक्त पाणी द्यावे, नंतर संत्र्याचा रस पाणी टाकून द्या. रोगाची तीव्रता कमी होईपर्यंत उपवास चालू ठेवावे. त्यानंतर संत्री, सफरचंद, अननस, द्राक्षे, पीच, पेर, पपई अशी फळे द्यावी. नंतर फळासोबत दूध सुरू करावे. मग हळूहळू संतुलित आहार सुरू करावा. आहारामध्ये विविध प्रकारच्या बिया, कवच फळे, धान्य, भाज्या, फळे याचा समावेश असावा. कच्च्या भाज्यांचे सॅलड असावे. पोट साफ होण्यासाठी पहिले 2 दिवस दिवसातून 2दा आणि नंतर काही दिवस रोज एकदा गरम पाण्याचा इनिमा द्यावा. रुग्णाने सांधे आणि शरीर मोकळे करण्यासाठी पडल्या अनेक व्यायाम करावे. लुळे पडलेल्या अंगाला मालिश करावी. रुग्णाने लवकरात लवकर चालण्याचा प्रयत्न सुरू करायला हवा. रुग्णाने चहा, कॉफी, गोठवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ खाऊ नयेत. धूम्रपान करू नये. रुग्णांना चालता यायला लागल्यानंतर श्वसनाचे आणि इतर व्यायाम रोज करणे आवश्यक आहे. रोज कोरड्या टॉवेलने अंग खसखसून चोळावे. स्पंजिंग करावे. दीर्घकाळ समशीतोष्ण पाण्याने स्नान करावे. त्याने खूप फायदा होतो.
मोकळ्या हवेत फिरायला जावे, संतुलित आहार घ्यावा, चिंता काळजी करू नये म्हणजे लवकर सुधारणा होते. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.